So we were seeing the neurotransmitter dopamine. Now this is important to know that the neurological changes are reversible after the substance use or behavior is discontinued. म्हणजे काय, जेव्हा आपण हे जे ड्रग्स घ्यायचे थांबवतो किंवा बिहेवियर ते डिस्कंटिन्यू केलं तर न्यूरोलॉजिकल चेंजेस आहेत ते रिव्हर्सिबल होऊ शकतात. ॲडिक्शन ओव्हरऑल विल रिझल्ट इन द impairment of the physical, psychological and physiological functions of the body. ॲडिक्शनमुळे जर आपण बघितलं तर ओव्हरऑल जे त्या व्यक्तीचं फिजिकल, सायकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल बॉडीचे फंक्शन्स अल्टर होतात. ओके, नाव वी विल सी द कॉजेस ऑफ द सबस्टन्स अब्यूज during adolescence. Insufficient parental supervision and monitoring, the lack of communication between the child and the parents, poorly defined roles, family conflicts, favorable parental attitudes towards alcohol and drug uses, expectation from drugs use and risk taking behavior. आता हे जे सबस्टन्स अब्यूजचे कॉजेस ॲडोलेसन्सच्या वेळेला काय आहेत किंवा का मुलं या ॲडोलेसन्स पिरियडमध्ये ड्रग्सकडे कसे अट्रॅक्ट होतात. पहिलं कारण जे आहे की पॅरेंट्सचं सुपरविजन किंवा मॉनिटरिंग इन्सफिशियंट असतं. नंतर मुलांमध्ये आणि पॅरेंट्समध्ये जे कम्युनिकेशन आहे ते कमी असतं. देन रूल्स जे आहेत घरामधले ते पुअरली डिफाईंड असतात. फॅमिलीजमध्ये कॉन्फ्लिक्ट होतात, म्हणजे भांडणं होतात. त्याच्यानंतर पॅरेंटल ॲटिट्यूड्स, स्वतः पॅरेंट्स अल्कोहोल आणि ड्रग्सचा वापर करत असतील. त्याच्यानंतर ड्रग यूजकडनं एक्सपेक्टेशन्स असणे आणि बिहेवियरमध्ये रिस्क घेणं हे सवय असेल. मेथड्स ऑर मेजर्स टू कंट्रोल द ड्रग अब्यूज. ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता आपण सेकंड जो आहे, अवॉइड अनड्यू प्रेशर. A child should not be forced to perform beyond his or her capacities in study, sports and other activities. And education and counseling of the child to face the problems and stress, to accept the disappointments and failures as part of life, and channelize the child's energy in sports, studies or other constructive activities. म्हणजेच कसे आपण हे ड्रग अब्यूजचं कंट्रोल करू शकतो. नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जी प्रेशर आहे, अनड्यू प्रेशर, ती नेहमी अवॉइड केली पाहिजे. चाइल्डला, एखाद्या मुलाला आपण फोर्स नाही केलं पाहिजे त्याच्या कॅपॅसिटीच्या विरुद्ध. आपल्याला हे समजायला हवं की मुलांची स्टडीमध्ये, स्पोर्ट्समध्ये किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येकाची जी कॅपॅसिटी आहे ती वेगवेगळी आहे. आणि चाइल्डला काउन्सिलिंग आणि एज्युकेशन दिलं पाहिजे, सो जेणेकरून त्यांच्या प्रॉब्लेम्स आणि स्ट्रेसला तो ओव्हरकम करू शकतो. त्यानंतर फेलियर्स आणि डिसअपॉइंटमेंट्स हे लाईफमधला एक भाग आहे आणि त्याच्याने खचून न जाता आपण पुढे उभं राहिलं पाहिजे. आपल्या मुलाची जी एनर्जी आहे ती आपण योग्यरित्या चॅनलाइज करून स्पोर्ट्समध्ये किंवा त्याच्या स्टडीजमध्ये किंवा अजून इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये ती चॅनलाइज करू शकलो. नाव वी विल कम टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द ड्रग अब्यूज. नाव सर्वेस अँड स्टॅटिस्टिक्स शो दॅट the use of drugs and alcohol has been on the rise, especially among the youth, and this is really a cause of concern as it could result in many harmful effects. Proper education and guidance would enable the youth to safeguard themselves against this dangerous behavioral pattern and follow healthy lifestyle. The drugs which are commonly abused are opioids, then cannabinoids and alkaloids of coca. आता ड्रग अब्यूजमध्ये सर्वे आणि स्टॅटिस्टिकनी असं दिसतं की ड्रग्स आणि अल्कोहोलचा जो यूज आहे
तो यूथमध्ये म्हणजे युवकांमध्ये स्पेशली वाढतो आहे. आणि हे एक काळजी करण्याचं कारण आहे, कारण यामुळे हार्मफुल इफेक्ट्स त्या व्यक्तींवर होऊ शकतो. आणि त्यासाठी प्रॉपर एज्युकेशन दिलं पाहिजे, गायडन्स दिलं पाहिजे युवकांना, जेणेकरून या डेंजरस बिहेवियरल पॅटर्नपासून ते स्वतःला वाचू शकतात आणि एक हेल्दी लाईफस्टाईल ते जगू शकतात. जे कॉमनली यूज जे ड्रग्स आहेत ते आहेत ऑपिनॉइड्स, कॅनाबिनॉइड्स आणि कोकाचे अल्कोलाइड्स. आता आपण सगळं शिकणार आहोत. पहिल्यांदा ऑपिनॉइड्स. ओपिओइड्स बघू आपण. नाव दिस ड्रग्स बाइंड्स टू द opioid receptor present in the central nervous system and the gastrointestinal tract. And now the opioids are heroin, which is otherwise called as smack. It is a chemically diacetyl morphine, and it is extracted from the latex of the poppy plant, Papaver somniferum. And heroin is a depressant and it slows down the activity of the body. आता हे ऑपॉइड्स ड्रग्स आहेत ते ऑपिओइड रिसेप्टर्स जे आहेत आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये आणि गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये त्याला बाइंड होतात किंवा त्याच्याबरोबर प्रेझेंट असतात. आणि हेरॉईन ही त्याची एक्झाम्पल आहे. तिला स्मॉक म्हटलं जातं, दुसरं नाव आहे. केमिकली ती आहे डायइथाइल मॉर्फिन. आणि ती जे खसखसीचं जे झाड आहे त्याच्या प्लांटच्या लॅटेक्समधून चिकापासून तयार केलं जातं. खसखसचं सायंटिफिक नेम आहे पॅपावर सॅम्निफेरम. आणि हेरॉईन ही डिप्रेसंट आहे आणि ती बॉडीची ॲक्टिव्हिटीला स्लो डाऊन करते. देन कॅनाबिनॉइड्स. नाव दिस इंटरॅक्ट विथ द receptors present in the brain, and inhalation and ingestion of this substance affect the cardiovascular system. These are obtained from the inflorescence and the parts of the cannabis sativa, marijuana, hashish, charas and ganja are the different forms of drugs obtained from this plant. आता कॅनाबिनॉइड्स हे जे रिसेप्टर्स ब्रेनमध्ये आपल्या आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतात. आणि जर यांचं आपण इनहेलेशन केलं किंवा इंजेक्शन केलं या सबस्टन्सेसचं तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवर एफेक्ट होतो. आणि हे जे आहेत ते काही प्लांट्स जसं कॅनाबिस सॅटिवम आहे त्याच्या पार्ट्समधून आणि त्याच्या फुलांमधून हे मिळवलं जातं. आणि एक्झाम्पल कॅनाबिनॉइड्सचं आहे मॅरिजावना, हाशिश, चरस आणि गांजा. हे वेगवेगळे ड्रग्स आहेत या प्लांट्सपासून मिळवले जातात. ओके. लास्ट त्याच्यानंतरची जी आहे ती कोकेन. आता ही एक अल्कोलॉइड आहे जी कोका प्लांट पासून मिळवली जाते. कोका प्लांटचं नाव आहे एरिथ्रोऑक्सॅलम कोका. आणि हे जे न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करते. आणि जर त्याचं एक्सेसिव्ह यूज केलं तर त्याच्यामुळे एक्स्ट्रीम हॅपीनेस येतं, इरिटॅबिलिटी येतं आणि पॅरानोया येतं. नाव कोकेन जी इट इज अन अल्कोलाइड which is obtained from the coca plant Erythroxylum coca, and it increases the level of the neurotransmitter dopamine. Its excessive secretion dosage will cause extreme happiness, irritability and paranoia. Hallucinations, these are mind expanding drugs, and these are alkaloids which cause daydreaming. Lysergic acid and cannabis are hallucinogenic substances. Atrapia, belladonna and datura species also have hallucinogenic properties. Hallucinogens are unreal perceptions of unreal objects due to the disorder of the nervous system. Okay. हॅलोसिनोजेन्स हे आहेत ते माइंड एक्सपांडिंग ड्रग्स आहेत आणि हे अल्कोलॉइड्स आहेत ज्यामुळे माणूस दिवसा स्वप्न बघायला लागतो. लायसर्जिक ॲसिड आणि कॅनाबिस हे हॅलोसिनोजेनिक एजंट्स आहेत किंवा सबस्टन्सेस आहेत. ॲट्रोपा, बेलाडोना आणि धतुरा स्पीशीज यांच्यामध्ये पण हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टीज आहेत.
हॅलोसिनेशन्स हे जे आहे ते अनरियल म्हणजेच खरं नसलेले आपल्याला व्हिज्युअलायझेशन होतं किंवा आपल्याला काही गोष्टी ज्या खऱ्या नाही आहेत त्या दिसायला लागतात आणि एखादं कुठलाही जो ऑब्जेक्ट अनरियल आहे त्याच्याबद्दल आपल्याला ते सगळं दिसायला लागतं. ॲक्च्युली ते तसं अस्तित्वातच नसतं आणि हे नर्वस सिस्टमच्या एक डिसऑर्डरमुळे होतं. द हॅलोसिनेशन्स नर्वस सिस्टमवर अटॅक करतात आणि त्यामुळे तसं आपल्याला भास व्हायला लागतात. अस्तित्वात बाकी तसं काहीच नसतं. नाव ड्रग्स लाईक बार्बिच्युरेट्स, देन amphetamine, then benzodiazepines, lysergic acid, diethylamide, LSD. They are derived from the plant Cannabis sativa and they are used as a medicine. It helps in patients in contracting insomnia and depression. जे ड्रग्स आहेत जसे बार्बिच्युरेट्स आणि ॲम्फिटामाइन आणि बेन्झोडायझेपिन्स, लायसर्जिक ॲसिड, डायथॅलामाइड, LSD हे कॅनाबिस सॅटिवा या प्लांटपासून मिळवले जातात आणि ते मेडिसिन म्हणून वापरले जातात. आता ज्या लोकांना झोप येत नाही आणि ज्यांना डिप्रेशन आहे अशा लोकांना ही औषधं दिली जातात. ओके, नाव वी विल सी द ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. Now, because of the perceived benefits, drugs are used repeatedly. The most important thing which one fails to realize is the inherent addictive nature of alcohol and drugs. Addiction, it is a psychological attachment to certain effects such as euphoria and a temporary feeling of well-being associated with drugs and alcohols. Now, this drives the people to take them even when they are not needed or even when their use becomes self-destructive. And with repeated use of the drugs, the tolerance level of the receptors present in our body will increase. ड्रग्स आणि डिपेंडन्स म्हणजेच काय, एकदा का आपण हे जे ड्रग्स आहेत त्यांचा जर यूज आपण रिपीटेडली केलं तर जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळतात म्हणून लोक त्याच्यामधून जात असतात. आणि एक इम्पॉर्टंट रिझन आहे की जे लोकांना समजत नाही की जर आपण या ड्रग्स आणि अल्कोहोलवर जर आपण घ्यायला लागलो तर आपण ॲडिक्टिव्ह होतो, त्याची आपल्याला सवय लागते. ॲडिक्शन हे जे आहे सायकॉलॉजिकल अटॅचमेंट होतं त्या गोष्टींपर्यंत आणि मग एक आपल्याला एक टेम्पररी फिलिंग येते, आपल्याला बरं वाटतं त्यातून. ओके, त्यामुळे लोक ही घ्यायला लागतात जरी आपल्याला त्याची गरज नसेल तरीसुद्धा घेतली जातात आणि त्यांचा वापर केल्याने आपल्यासाठी ते सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहे, म्हणजे आपलं नुकसान त्याच्यातून होतं. जर आपण रिपीटेडली जर त्याची सवय ठेवली तर जे रिसेप्टर्स आहेत त्यांचं जे टॉलरन्स लेवल आहे ते इन्क्रीज व्हायला लागतं. म्हणजे आज कमी मात्रा घेऊन जर बरं वाटत असेल तर उद्या ती मात्रा बाकी काम करत नाही, त्यासाठी मग त्याचं जो प्रमाण आहे ते वाढवावं लागतं आणि त्याचमुळे आपण त्याच गोष्टीवर डिपेंडेंट होतो. ओके, नाव कॉन्सिक्वेंटली द रिसेप्टर्स विल रेस्पॉन्ड ओनली टू हायर डोसेस ऑफ द ड्रग्स ऑर द अल्कोहोल लीडिंग टू ग्रेटर इंटेक अँड ॲडिक्शन. म्हणजेच अशा पद्धतीने जे रिसेप्टर्स आहेत नंतर त्याला हाय डोसच लागतो त्या ड्रगचं किंवा अल्कोहोलचं आणि मग त्यामुळे ती व्यक्ती जास्त प्रमाणात त्या गोष्टीकडे जाते आणि मग त्यांना त्याची सवय होते. इट शुड बी क्लिअरली बॉर्न इन माइंड दॅट यूज ऑफ इवन ड्रग्स इवन वन्स कॅन लीड टू ॲडिक्शन. एकदा जरी आपण ड्रग्स घेतले तरी आपल्याला त्याची सवय होते. ओके.